आणि इथं आलेला आहे शिवात्मजाचा फ्रेंड खेळायला. कोण आलं शिव? तुझं नाव काय? तुझं सॉन्ग येतं का म्हणता? बेबी खूप हुशार आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललेले आहे ऑफिसला आणि शिवात्मजा गेली आजीसोबत खेळायला. चला तर मग, जर बाहेरचं काही दाखवता आलं तर नक्की दाखवेल. स्टे ट्यून्ड. तर आता एका प्रोजेक्टसाठी मला ऑफिसला जावं लागत आहे 1 महिन्यासाठी, नाहीतर वर्क फ्रॉम होमच असतं. पण आता एका प्रोजेक्टसाठी जावं लागतंय, तर ठीक आहे, अजून 15 दिवस जावं लागेल. आणि शिवात्मजा एकदम व्यवस्थित खेळते तिच्या आजीसोबत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि माझी शिफ्ट असते 1 ते 10, पण 11:15ला कॅब येते आणि 4:30च्या कॅबने मी रिटर्न येऊन परत घरी आल्यावर लॉगिंग करते. तर चला मग. आणि आत्ता चावी द्यायला मी गार्डनमध्ये गेले होते शिवात्मजाकडं. तर शिवात्मजा लागली होती मागं, रडायला लागली. कारण नेहमी मी ती गार्डनला खेळायला गेल्यानंतर ऑफिसला निघते. आज चावी द्यायची होती म्हणून खाली गेले तर रडायला लागली. तर वर्किंग मॉमचं असंच असतं, म्हणजे तिची आजी आणि आजोबा तिची खूप काळजी घेतात, पण थोडा त्रास देते. सो असं चालायचं. तर आज कसं काय माहीत नाही, पण मी एकदम टाईमवर स्टॉपला आले होते. पण कॅब म्हणजे पुढच्या स्टॉपला जाऊन थांबलेली आहे. तर मी चालत चालली आहे आता. आमचा स्टॉप आहे अल्को सोसायटी, म्हणजे कुंजीर चौक, आणि पुढच्या स्टॉपला कॅब थांबलेली आहे, म्हणजे साईड ड्रीम सोसायटीच्या स्टॉपला थांबते, कारण तिथं एक पिकअप आहे त्यामुळं. तर आता मी चालत चालले आहे. म्हणजे मी नेहमीच्या टाईमवरच पोहोचलेले, 5 मिनिटं अगोदर आले, पण माहीत नाही कॅब आज लवकर आलेली की काय. तर आता चालले. आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी कुठल्या कंपनीमध्ये काम करते किंवा माझी पोझिशन काय आहे, एक्सपिरियन्स काय आहे, किंवा म्हणजे करिअरशी रिलेटेड काही असेल तर तुम्ही मला म्हणजे कमेंट करू शकता. तर मी पुढचा व्हिडिओ नक्की त्यावर बनवेल. तर आमच्या इथे महादेवाचं आणि गणपतीचं आणि साईबाबा सगळेच मंदिरं आहेत तिथे. तर मी दर्शन घ्यायला आले दोन्ही. तर अशा पद्धतीने मी 2 मिनिटांमध्ये दर्शन देखील घेतलेलं आहे.
आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त ट्रॅफिक झालेली आहे. आणि मला कॅबवाल्या काकांचा कॉल देखील येत होता की म्हणजे किती टाईम लागेल. तर मी आता पोहोचते 1 मिनिटामध्ये. तर चला मग. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कट टू नेक्स्ट डे. काल नंतर मी डायरेक्टली आज शूट केलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे पनीर पराठे नाश्त्यासाठी. आणि पनीर जर असं पाण्यात ठेवलं तर ते खराब होत नाही किंवा त्याचा वास येत नाही, त्यामुळे पनीर आणल्यावर पाण्यात ठेवायचं. मी हे पनीर काल आणलेलं आहे आणि रात्रभर हे पनीर पाण्यात होतं. तर चला मग पराठे बनवल्यानंतर मी दाखवते. आणि असा पनीर पराठा बनवून रेडी आहे. तर याची फुल रेसिपी दुसरा व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर ती जाऊन चेकआउट करू शकता. तर आम्ही ते आता रेडी झालेलो आहोत आणि शिवात्मजाच्या स्कूलची इन्क्वायरी करायला निघालेलो आहोत. तर जवळपासची शाळा आम्ही बघणार आहोत, म्हणजे शिवात्मजासाठी कोणतं बेटर पडेल आणि जवळ पडेल. तर इथे आम्ही जवळपासच्या बऱ्याच स्कूलमध्ये इन्क्वायरी केली. तर बघू आता, म्हणजे ॲडमिशन फायनल कुठे करायचे ते अजून फिक्स नाही झालेलं. जेव्हा होईल तेव्हा मी नक्की सांगेल. तर अशा आम्ही बऱ्याच स्कूलमध्ये आज जाऊन आलेलो आहोत. तर जे फायनल होईल ते मी नक्की एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि या सगळ्या पिंपरी संवसागर येथील स्कूल्स आहेत. आणि सगळे स्कूल्स जवळपास चांगले आहेत. आणि दिवसभर सगळे स्कूल शिवात्मजासाठी स्कूल बघून आम्ही घरी आलो. थोडा वेळ आराम केला आणि आता शिवात्मजाचा झाला आहे अभ्यास सुरू. इथे संध्याकाळी शिवात्मजाला आज खेळायला खाली घेऊन नाही गेलो थकल्यामुळे. आणि शिवात्मजा आता इथे चालू आहे. शिवात्मजाचा असा पसारा घालून ठेवला आहे आणि शिवात्मजाचा चालू आहे अभ्यास. आणि शिवात्मजाला इथे असं झालंय की आता मी नेमकं कोणता म्हणजे काय खेळू यामध्ये. तर शिवात्मजाने सगळा पसारा घालून असा ठेवलेला आहे. आणि इथे आहे शिव. हाय शिव. शिव हाय कर. हाय. इकडे बघ. इकडे बघ शिव. हाय कर. हाय. 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 आणि गाणं म्हणून दाखव ना शिव एकदा. असं करून हात करून दाखव. आणि शिवात्मजा अशा पद्धतीने नवीन गाणं शिकलेली आहे. आणि शिवात्मजासाठी अजून स्कूल फायनल केलेलं नाही आहे, नुसती इन्क्वायरी करून आम्ही आलेलो आहोत. तर कोणतं स्कूल फायनल करायचं आहे ते मंडेला ठरवणार आहोत. तर मोस्टली आम्ही युरो किड्स म्हणजे या स्कूललाच आम्ही ॲडमिशन घेणार आहोत. म्हणजे त्याचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत आणि रिलेटिव्सकडून तसं म्हणजे रिलेटिव्सने पण तसं सांगितलेलं आहे की युरो किड्स चांगलं आहे. आणि त्याच्या ब्रांचेस पण खूप ठिकाणी आहेत. म्हणजे ॲडमिशन जरी ट्रान्सफर करायचं असेल तर आम्ही इझिली करू शकतो. म्हणून मोस्टली तर तेच प्रेफरन्सला आहे. तर बघू आता फायनल केल्यानंतर मी तसं सांगेलच. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.